जय महाराष्ट्र. मी रुशाली यादव सारंग. पुढच्या 30 मिनिटात आपण घेणार आहोत 50 बातम्यांचा आढावा. तेव्हा सुरुवात करूया महावेगवान घडामोडींचा आढावा घ्यायला. मध्य प्रदेशच्या रेवा जिल्ह्यातील तमस नदीमध्ये अडकलेल्या 6 जणांना तब्बल 24 तासानंतर वाचवण्यात सेनेच्या जवानांना यश आलंय. हे 6ही जण तमस नदीमध्ये बुधवारी संध्याकाळच्या सुमारास मासेमारी करायला गेले होते आणि त्यातल्या एकाला हेलिकॉप्टरच्या सहाय्याने वाचवण्यात आलेलं आहे, तर इतर 4 पोहून बाहेर गेले आणि एकाला मोटर बोटच्या सहाय्याने वाचवण्यात आलंय. मध्य प्रदेशच्या रेवा जिल्ह्यातील तमस नदीच्या पूर्वा धबधब्यामध्ये 5 तरुण वाहून गेले. हे तरुण वाहून जात असतानाची घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. बुधवारी पूर्वा धबधब्यावर पिकनिकसाठी आलेले हे तरुण अडकले. मदतीच्या अपेक्षेनं हे तरुण किनाऱ्याजवळ येत होते. जवळच्या लोकांनी दोरीची व्यवस्थाही केली होती, पण पाण्याच्या प्रवाहामुळे तरुणांना दोरीपर्यंत पोहोचता आलं नाही. अखेर 5ही तरुण वाहून गेले. मुंबईतल्या रस्त्यांच्या निकृष्ट कामांवरून मनसे आक्रमक झाली आहे. कांदिवलीमध्ये रस्त्याचं निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदाराला मनसे कार्यकर्त्यांनी चांगला चोप दिला. रस्ते घोटाळ्यावरून सध्या आरोप प्रत्यारोपाचं राजकारण पाहायला मिळतंय. याचाच आधार घेत मनसेनं निकृष्टपणे रस्त्यांचं काम करणाऱ्या कंत्राटदाराला चोप दिला. अहमदनगरमध्ये महामार्गावर अनेक ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांविरोधात राष्ट्रवादी आक्रमक झाली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. यावेळेला पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच धक्काबुक्की झाली. 15 दिवसात शहरातील महामार्गांच्या दुरुस्तीचं काम पूर्ण करावं, अन्यथा सार्वजनिक विभागाच्या कार्यालयाला टाळं ठोकण्याचा इशारा राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी दिलेला आहे. पनवेल आणि नवी मुंबईमध्ये उभारलेल्या उड्डाण पुलांवर सुरुवातीच्या पावसातच मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. डांबरी रस्त्यांनाही मोठमोठ्या खड्ड्यांचं ग्रहण लागलंय, त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील लिलाव उद्यापासून बेमुदत बंद आहेत. राज्य सरकारच्या नियमनमुक्ती विधेयकाविरोधात व्यापाऱ्यांनी लिलावावर बहिष्कार टाकलाय आणि याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. नियमनमुक्ती विधेयकावर अजून राज्यपालांची स्वाक्षरी न झाल्यानं शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्यांचा माल विकावा लागणार आहे. प्रवीण गेडाम यांच्या बदलीवरून नाशिकचं वातावरण तापलेलं असताना नवनियुक्त आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी नाशिकच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारलाय. दरम्यान गेडाम यांच्या तडकाफडकी बदलीविरोधात नाशिककर आक्रमक झाले. गेडाम यांच्या बदलीचा विरोध करण्यासाठी नाशिककर रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले. केंद्रानंतर राज्यातही मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आलेला आहे. 6 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली आहे. गृहराज्यमंत्री राम शिंदे यांना कॅबिनेट मंत्री म्हणून बढती देण्यात आलेली आहे, तर भाजपचे पांडुरंग फुंडकर, राम शिंदे, जयकुमार रावल, संभाजी निलंगेकर पाटील, सुभाष देशमुख यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली आहे. आता खाते वाटप कधी होतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. राज्य मंत्रिमंडळामध्ये शिवसेना सहभागी झाली आहे, मात्र भाजपनं शिवसेनेला लॉलीपॉप दिल्याचं दिसून आलेलं आहे. आजच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिवसेनेच्या पदरामध्ये 2 राज्यमंत्रीपदं पडलेली आहेत. त्यापैकी एक गृहराज्यमंत्रीपद असेल. शिवसेनेच्या गुलाबराव पाटील आणि अर्जुन खोतकर यांनी आज राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. भाजपचे जयकुमार रावल यांनी शपथ घेण्याची स्मरण अहिराणी भाषेतून केली आणि सर्वांचंच लक्ष वेधलं. जयकुमार रावल धुळ्यामधल्या शिंदखेड्यामधून विजयी झालेले आहेत. जयकुमार रावल यांच्या रूपानं धुळ्याला मंत्रिपद मिळालंय. अमरीश पटेल यांच्यानंतर तब्बल 12 वर्षांनी धुळ्याला राज्यमंत्रिमंडळामध्ये संधी मिळालेली आहे. महादेव जानकर यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. मोठ्या प्रतीक्षेनंतर जानकरांना राज्यमंत्रिमंडळामध्ये स्थान मिळाल्यानं बारामतीमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. जानकर समर्थकांनी बारामतीमध्ये फटाके वाजवून जल्लोष साजरा केला. धुळ्याचे जयकुमार रावल यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्यानं धुळ्यातही मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. औरंगाबादमध्येही आमदार अर्जुन खोतकर यांच्या गळ्यामध्ये राज्यमंत्रीपदाची माळ पडल्यानंतर एकच जल्लोष पाहायला मिळाला. फटाक्यांची आतषबाजी आणि गुलाल उधळण करून औरंगाबादकरांनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळेला खोतकर यांच्या समर्थनगर परिसरातील कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. शिवसेनेचे मंत्री मंत्रिपदाची शपथ घेत असताना या सोहळ्याला मात्र उद्धव ठाकरे गैरहजर होते. त्याऐवजी उद्धव ठाकरे
नायर रुग्णालयातील कार्डियाक कॅथ लॅबचं उद्घाटन करण्यासाठी गेलेले होते। हा कार्यक्रम पूर्वनियोजित असल्यानं आपण शपथविधीला उपस्थित नव्हतो, त्यामुळे त्याचा वेगळा अर्थ काढू नका असं आवाहन करत शिवसेना कोणासमोरही लाचार नसल्याचं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं। मंत्रिपद न मिळाल्यानं शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे नाराज आहेत। स्वतः मेटे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे। मंत्रिमंडळामध्ये आम्हाला सामावून न घेणं हा माझा आणि कार्यकर्त्यांचा अपमान असल्याचं मेटे यांनी म्हटलेलं आहे। सन्मान नाही तर अपमान तरी करू नका असं म्हणत मेटे यांनी नाराजी व्यक्त केली आहे। फडणवीस सरकारच्या कॅबिनेटमधील परिवहन मंत्री दिवाकर रावते अडचणीमध्ये सापडलेले आहेत। MSRDCकडून ट्रायमॅक्स कंपनीला मुदत संपल्यानंतरही 30 कोटी रुपये दिल्याच्या आरोपाखाली लोकायुक्तांनी त्यांना नोटीस पाठवलेली आहे। या कंपनीशी 2009 साली MSRDCनं कंत्राट केलेलं होतं, मात्र या कंपनीची मुदत संपल्यानंतरही सरकारकडून या कंपनीला पैसे दिले गेले। याबाबत लोकायुक्तांनी मिळालेल्या माहितीच्या आधारावर नोटीस पाठवलेली आहे। नाशिकमध्ये मुस्लिम समाजानं झाकीर नाईक यांचा निषेध केलेला आहे। झाकीर नाईकांच्या पोस्टरला चप्पल न मारत मुस्लिम बांधवांनी आपला राग व्यक्त केला आहे। शिवाय झाकीर नाईकला अटक करा अशी मागणी देखील यावेळेला मुस्लिम बांधवांनी केली आहे। झाकीर नाईकने केलेल्या प्रक्षोभक वक्तव्यानं प्रेरित होऊनच बांगलादेशामध्ये दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती पुढे येते। चिथावणीखोर भाषण करणाऱ्या झाकीर नाईकनं मी निर्दोष असल्याचं म्हटलेलं आहे, तर दुसरीकडे झाकीर नाईकच्या वादग्रस्त भाषणांची चौकशी करण्यात येईल अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे। वर्ध्यात पडलेल्या मुसळधार पावसानं यशोदा नदीला पूर आलेला आहे, त्यामुळे वर्धा राळेगाव मार्गावरच्या वाहतुकीवर परिणाम झाला। यशोदा नदीला आलेल्या पुरामुळे शेती देखील वाहून गेली आहे। पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागामध्ये पाणी साचलेलं दिसतंय। पंढरपूरमध्ये 300 किलोचा गांजा जप्त करण्यात आला आहे। एकूण 12 लाखांचा गांजा जप्त करण्यात आलेला आहे। पंढरपूर पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे। मोहोळमधून पंढरपूरला विक्रीला जात असताना हा गांजा जप्त करण्यात आला। या कारवाईमध्ये पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे। करमाळा टेंभुर्णी रस्त्यावर कुंभेज फाट्याजवळ वारकऱ्यांचा ट्रक पलटी झाल्यानं दुर्घटना घडली। अपघातामध्ये 1 जण जागीच ठार झाला तर 38 जण जखमी झालेले आहेत। पंढरपूरला विठोबाच्या दर्शनासाठी जात असताना ही दुर्घटना घडली। ट्रक चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्यानं हा अपघात घडला। गडचिरोलीमध्ये दुचाकीच्या अपघातामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला आहे। मलाया कोंडा आणि चिनू कोंडा या दोघांचा अपघातामध्ये मृत्यू झाला आहे। ही दोघंही भावंड जानमपल्ली गावातली आहेत। नियंत्रण सुटल्यानं दुचाकी झाडावर आदळली। सिरोंचा तालुक्याजवळ वडदम गावाजवळ ही घटना घडलेली आहे। आषाढीच्या वारीसाठी नाशिकहून पंढरपूरच्या दिशेनं पर्यावरणाचा संदेश देत सायकलनं रॅली निघालेली आहे। नाशिकच्या गोल्फ मैदानातून ही रॅली निघाली असून 400 सायकलिस्ट या रॅलीमध्ये सहभागी झालेत। या रॅलीमार्फत पर्यावरणाच्या संदेशासोबतच सायकल चालवणं आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे याबाबतची जनजागृती करण्यात येते। आषाढीसाठी निघालेल्या पालखी सोहळ्यामध्ये वारकऱ्यांची अनेक लोक सेवा करतात। संत तुकोबांच्या पालखी सोहळ्यामध्ये वारकऱ्यांच्या पायाचा पाठीचा मसाज करून देण्याचं काम अकोल्यातील एक समिती करते। यंदाच्या आषाढी वारीमध्ये पंढरपुरातील भीमा, चंद्रभागा आणि विठ्ठल या 3ही बस स्थानकांना रंगांवरून ओळख मिळणार आहे। प्रचंड गर्दीमध्ये माहिती अभावी वारकऱ्यांचा गोंधळ उडू नये यासाठी ही युक्ती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं योजल्याची माहिती विभाग नियंत्रक श्रीनिवास जोशी यांनी सांगितलेलं आहे। औरंगाबादमध्ये खासगी वाहतुकीला टक्कर देण्यासाठी एसटी महामंडळ सज्ज झालेली आहे। खासगी ट्रॅव्हल्सप्रमाणे प्रवाशांना स्लीपर कोच सेवा देण्याची तयारी एसटीनं सुरू केली आहे। महामंडळानं खासगी बस बांधणी चालकांकडून यासाठी निविदाही मागवलेल्या आहेत अशी माहिती एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे। वसई विरार महापालिकेच्या बसवर पर्यावरण वाचवण्याचे संदेश लिहिलेले आहेत, मात्र बसमधून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडून प्रदूषण होत असल्याचं पाहायला मिळतंय। बसमधून बाहेर पडणाऱ्या धुराचं प्रमाण अद्यापही कमी झालेलं नसून ठेकेदारानं प्रादेशिक परिवहन खात्याला या संदर्भात चुकीचा अहवाल दिल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे आता वसई वाहतूक पोलिसांनी ठेकेदाराला नोटिसा बजावून गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिलाय। पुणे महानगर परिवहन महामंडळानं भंगारामध्ये काढलेल्या 100 बसची खरेदी करून त्यामध्ये मोबाईल टॉयलेट उभारण्यात येणार आहे। त्या प्रस्तावाला महापालिका प्रशासनानं मंजुरी दिली आहे। या मोबाईल टॉयलेटची व्यवस्था पाहण्याची तयारी रोटरी क्लबनं दाखवलेली आहे।
तिकीट खिडक्यांपुढील लांबच लांब रांगा कमी करण्यासाठी रेल्वेनं क्रिसच्या मदतीनं केलेल्या विविध उपायांना लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय। एटीव्हीएम आणि जेटीबीएस या दोन्ही प्रणालींना मुंबईकरांची पसंती मिळते। गेल्या 9 महिन्यांमध्ये या एटीव्हीएम आणि जेटीबीएस माध्यमातून 21 लाख तिकिटांची विक्री झालेली आहे। पश्चिम आणि कोकण रेल्वेकडून गणेशोत्सवानिमित्त मुंबई सेंट्रल ते करमाळी विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या रेल्वेच्या 10 फेऱ्या होतील अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आलेली आहे। मुंबई सेंट्रल इथून सप्टेंबरच्या 1, 3, 8, 1, 3, 6, 8, 10, 13 आणि 15 तारखेला ही रेल्वे सोडण्यात येणार आहे। सार्वजनिक वाहतुकीला अडथळा करून उत्सव साजरे करण्याची पद्धत अयोग्य असल्याचं मत मुंबई उच्च न्यायालयानं गुरुवारी व्यक्त केलंय। न्यायालयाने यापूर्वी गणेशोत्सव, नवरात्री आदी उत्सवांमध्ये नियमांचं उल्लंघन करून परवानगी देण्यास पालिकेला विरोध केलेला आहे। राज्य सरकारच्या वीज कंपन्यातील वीज ग्राहकांना आपल्या तक्रारी सोडवण्यासाठी 1912 हा नवा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिलेला आहे। तक्रारीची नोंद घेऊन ती सोडवल्यानंतर त्याची माहितीही संबंधित ग्राहकाला देण्यात येईल। एक्सप्रेसवे सारख्या ठिकाणी अपघात झाल्यास अपघातग्रस्त जखमींना हवाई मार्गाने तातडीने रुग्णालयामध्ये हलवण्यासाठी आता कोणत्याही ठिकाणी विनाविलंब हेलिकॉप्टरला पाचारण करणं शक्य होणार आहे। अशा वैद्यकीय इमर्जन्सीचा परवाना असलेल्या हेलिकॉप्टरला जिल्हाधिकारी अथवा पोलिसांच्या पूर्वपरवानगीशिवाय सुरक्षेची काळजी घेऊन हेलिकॉप्टर उतरवण्याची मुभा नव्या नियमांमुळे मिळालेली आहे। बदलापूरमध्ये वीज वारंवार खंडित होत असल्यानं महावितरणच्या सेवेविरोधात अनेक तक्रारी पुढे येत आहेत। त्यामुळे यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी बदलापूर शहरासाठी स्वतंत्र वीज वितरणाचं केंद्र तसंच नवीन सबस्टेशनचा प्रस्तावही मंजूर झालाय। पुण्यात वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी काही दिवसांपूर्वी शहरामध्ये सीसीटीव्ही लावण्यात आलेले होते। परिणामी सीसीटीव्हीमुळे वाहतुकीला शिस्त लागण्यास मदत होत आहे। सीसीटीव्हीच्या माध्यमातून सुरक्षित वाहतुकीसाठी नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यात येत आहे। दरम्यान सीसीटीव्हीमुळे अपघात, रस्त्यावर घडणाऱ्या गुन्ह्यांची उकल करण्यास मोठी मदत होत आहे। आदिवासींच्या विकासासाठी केंद्राकडून येणारा निधी कुठे जातोय अशा शब्दात हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारलेला आहे। राज्यातील 11 आदिवासी विभागांमधील वैद्यकीय सोयी सुविधा किती आहेत याचा आराखडा द्या असे आदेश हायकोर्टाने सरकारला दिले। परवाना नसतानाही बाटली बंद पाण्याचे उत्पादन करणाऱ्या 3 कारखान्यांवर एफडीएनं छापे टाकून 39,000 रुपयांचा पाणीसाठा जप्त केलेला आहे। या पाण्याचे नमुने विश्लेषणासाठी राज्य आरोग्य प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आलेले आहेत। प्रयोगशाळेतील अहवाल मिळेपर्यंत या कारखान्यातील उत्पादन बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले अशी माहिती एफडीएच्या पुणे विभागाचे सह आयुक्त शिवाजी देसाई यांनी दिली आहे। वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या फेरीवाल्यांवर मीरा भाईंदर महानगरपालिकेने धडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। कारवाई करताना भाईंदर पश्चिम इथल्या रेल्वे स्थानक परिसरामध्ये काही अनधिकृत फेरीवाल्यांनी या मोहिमेला अडथळा घालण्याचा प्रयत्न केला। मात्र शासकीय कामकाजामध्ये अडथळा आणल्यानं त्यांच्यावर प्रशासनाकडून पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ढगाळ हवामान, तापमानातील चढउतार आणि पावसाळी वातावरण वसईकरांसाठी तापदायक ठरत आहे। वसई विरारमधील अनेक रहिवासी सर्दी, खोकला आणि तापाने त्रस्त आहेत। परिणामी दवाखाने आणि खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढलेली दिसून येत आहे। डासांमुळे फैलावणाऱ्या डेंग्यूचे 5,000 रुग्ण यावर्षी मुंबईमध्ये आढळून आलेले आहेत। मागील 5 वर्षांचा आढावा घेतला तर डेंग्यूच्या रुग्णसंख्येमध्ये 8 पटीने वाढ झाली आहे। प्रजा फाउंडेशनच्या वार्षिक अहवालामध्ये आरोग्य स्थितीबद्दलचे हे वास्तव समोर आले आहे। राज्यातील तब्बल 2 कोटी जनता गुटख्याच्या व्यसनामध्ये गुरफटलेली आहे। या व्यसनामुळे जडणाऱ्या रोगांवरील उपचारांसाठी दरवर्षी रुग्णांचे सुमारे 5,000 कोटी रुपये खर्च होत आहेत। त्यामुळे तंबाखूची ही मगरमिठी सोडवण्यासाठी तंबाखूजन्य पदार्थांवरील बंदीची अंमलबजावणी कठोरपणे करण्याची मागणी होती आहे। रत्नागिरीमध्ये 2009 पूर्वी उभारण्यात आलेली अनधिकृत धार्मिक स्थळं आता नियमित केली जाणार आहेत। जिल्ह्याचा सर्व्हे झाल्यानंतर सुमारे 40 अनधिकृत धार्मिक स्थळं असल्याचं समोर आलं आहे। अकोला जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शालेय पोषण आहार योजनेचा बोजवारा उडालेला आहे। अनुदान मिळालेलं नसल्यानं प्रशासनानं पोषण आहार संबंधित शाळांना पोहोचवलेलाच नाहीये। गेल्या 15 दिवसांपासून जिल्ह्यातील एकाही शाळेमध्ये पोषण आहाराचं वितरण झालेलं नाहीये।
तिरुनेवेली या गावामध्ये विहिरीमध्ये पडलेल्या एका अस्वलाची सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे। अस्वल विहिरीमध्ये पडल्याचं कळताच गावकऱ्यांनी विहिरीजवळ एकच गर्दी केली होती। तसंच वन अधिकाऱ्यांना गावकऱ्यांनी कळताच त्यांनी अस्वलाला सुखरूपपणे बाहेर काढलेलं आहे। तसंच त्या अस्वलाला जंगलातही सोडण्यात आलंय। गुजरातमध्ये पटेल समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन छेडणाऱ्या हार्दिक पटेलला गुजरात हायकोर्टानं अखेर जामीन मंजूर केलाय। हार्दिकवर अनेक प्रकरणांवरील खटले दाखल आहेत, त्यापैकी केवळ राजद्रोहाच्या खटल्यामध्ये त्याला जामीन मिळालेला आहे। हा जामीन मिळाल्यानंतर हार्दिकला 6 महिने गुजरात राज्याबाहेर राहण्याची अट घालण्यात आलेली आहे। केंद्र आणि राज्य यांच्या अधिकाराच्या वादाबाबत केजरीवाल सरकारला सर्वोच्च न्यायालयानं जोराचा धक्का देत या प्रकरणाच्या सुनावणीला नकार दिला। या प्रकरणाची सुनावणी उच्च न्यायालयामध्ये झाली असून त्यांचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे। तो निकाल येईपर्यंत आपण सुनावणी करणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय। केरळमध्ये पिनाराई विजयन सरकारनं विधानसभेमध्ये राज्याचा अर्थसंकल्प सादर केला। या पार्श्वभूमीवर राज्याचे अर्थमंत्री PM थॉमस यांनी 60 वर्षांवरील तृतीयपंथीयांसाठी पेन्शन योजना आणणार असल्याची घोषणा केली आहे। या वर्षीपासून केरळमधील 60 वर्षांवरील तृतीयपंथीयांना पेन्शन मिळणार आहे। केरळमधल्या सर्व दारू दुकानांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत। 21 वर्षांखालील कोणीही दारू विकताना किंवा विकत घेताना आढळल्यास कारवाई करण्यात येणार आहे, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी केलेली आहे। सोशल मीडियावरील महिलांविरोधात वाढत असलेल्या अत्याचाराच्या तक्रारी पाहता सरकारनं एक स्पेशल सेल बनवलेला आहे। त्यासाठी min#WCD@nic.in या मेल आयडीवर तक्रार केल्यास त्याची शहानिशा करून त्यावर कारवाई करण्यात येईल, असं मनेका गांधी यांनी सांगितलेलं आहे। ड्रायव्हर आणि गाडी मालकांना वाहन परवाना आणि इतर कागदपत्रांच्या सॉफ्ट कॉपी जवळ बाळगण्याची अनुमती मिळावी यासाठी रस्ते वाहतूक मंत्रालयानं प्रस्ताव तयार केलेला आहे। हा प्रस्ताव मंजूर झाला तर पोलीस तपासणीच्या वेळेला सॉफ्ट कॉपी ग्राह्य धरली जाईल। फ्री इंटरनेटसाठी फेसबुकचे CEO मार्क झुकरबर्ग प्रयत्नशील आहेत, पण आता त्यांनी यासाठी ओपन सेल्युलर लॉन्च केलेला आहे। झुकरबर्ग यांनी ही माहिती आपल्या ऑफिशियल पेज मार्फत दिलेली आहे। जिथे इंटरनेट सुविधा नाही तिथे नागरिकांनाही इंटरनेटशी जोडण्याचे आपले लक्ष्य आहे। हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी ओपन सेल्युलर लॉन्च करण्यात आल्याचे त्यांनी सांगितलेलं आहे। महाफास्टमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची। तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज, थेट अचूक बिनधास्त।